काय म्हणताय? मी सर्जंट राजीवजी गुप्ता यांना विनंती करतो की त्यांनी कॉलर आपल्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरींच्या ताब्यात द्यावे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आज आपण इथे वृक्षारोपण करणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपल्या तुळशीला पाणी घालून प्रोजेक्टची सुरुवात करूया. उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माननीय श्री पद्मश्री पोपटराव पवार सर, माननीय डॉक्टर दीपक सर, रोटरी क्लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख साहेब, सचिव दीपक गुजराती, असिस्टंट गव्हर्नर जागृती मॅडम, रोटरी क्लबचे PDG प्रमोदभाई पारिक, रोटरी क्लबचे PDG शिरीष रायते सर, तसेच माझे सहकारी सेक्रेटरी हर्षवर्धन सोरणे सर, जमलेले सर्व माधवराव देशमुख साहेब, दीपक गुजराती साहेब यांचे मित्रपरिवार, रोटरीचे सर्व सभासद व अहमदनगरमधील सर्व सुजाण नागरिक, आपल्या सर्वांचे हे 76व्या पदग्रहण सोहळ्यासाठी मनापासून रोटरी क्लब स्वागत करीत आहे. आणि या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात याच्याबद्दल मला खास आनंद होत आहे. चंदना कंदे यांचा सन्मान प्रीती बोरकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. मी हर्षवर्धन सोनवणे, सन 2022-23 साठी मी सेक्रेटरी होतो. या वर्षामध्ये आम्ही बरेचसे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी डिजिटल कार्यक्रम असेल, महिलांसाठी चष्मा नको असा हा कार्यक्रम असेल, रोजगार मेळावा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. तसेच आम्ही वृक्ष लागवडीचा जवळजवळ 100 वृक्ष लागवड केलेली आहे. त्यासाठी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. जनावरांचे लंपी आजार जो मध्ये जनावरांना झाला होता, त्यासाठी आम्ही शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरासाठी चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला. सायकल चालवणे, सायकल बँक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर,
त्याबरोबरच असिस्टंट गव्हर्नर 2023-24च्या जागृती उभराय मॅडम, येणारे नवीन वर्षाचे अध्यक्ष माधवराव देशमुख साहेब, सचिव दीपक गुजराती आणि माझे सहकारी हर्षवर्धन सोनवणे, त्याबरोबरच देशमुख परिवारावरती आणि गुजराती परिवारावरती प्रेम करणारे त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक आणि रोटरी क्लबमधील सर्व सदस्य आज या 76व्या पदग्रहण सोहळ्याला आपण उपस्थित राहिला आहात आणि या कार्यक्रमाला आपण मला जी संधी दिलेली आहे 2 शब्द बोलण्याची, की रोटरी क्लब अहमदनगरच्या 22-23चा अध्यक्ष म्हणून मी जेव्हा मागल्या वर्षी जुलैमध्ये जबाबदारी सांभाळली आणि तिथपासून आजपर्यंत रोटरी क्लबची धुरा मी अतिशय आनंदाने आणि हिरिरीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मान्यवर साहेब, आम्ही ज्यावेळेस मी पदभार स्वीकारला त्यावेळेस वुमन एम्पॉवरमेंट या क्षेत्राकडे फोकस द्यायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आम्ही जेव्हा बघितलं की कार्यक्रम कुठले घ्यायचे, तर त्याच्यामध्ये एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्याच्यामध्ये चला निर्भय होऊया. ज्या मुली शाळेमध्ये जातात आणि 7वी पासून जेव्हा त्या शाळेमध्ये जाऊ लागतात त्यावेळेस आई वडिलांना सुद्धा आपल्या मुली शाळेत सुरक्षितपणे जात आहेत की नाही आणि घरी येईपर्यंत या सुरक्षित आहेत की नाही, आणि जर या सुरक्षित असतील तरच यांना आपल्याला पुढे शिकवायचं की नाही, असं फार मोठं टेन्शन असतं. आम्ही चला निर्भय होऊया कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे सहकारी आम्हाला एक सहकारी लाभले आणि त्यांच्या मदतीने अहमदनगर तालुक्यामधल्या जवळपास 75 शाळांच्या मध्ये आम्ही यांना सर्वांना खेळ, गाणी, काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स दाखवून जवळपास 3 ते 4 तासाच्या कार्यशाळा आम्ही घेतल्या. कन्या शाळांच्या मध्ये जाऊन आम्ही मुलींच्या मध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये आम्ही कार्यशाळा घेतल्यात आणि त्यांच्या पालकांना सर्वांना बोलवून की बेटी बचाव, मुलींना शिकवलं पाहिजे आणि त्यांना मोठं केलं पाहिजे. जेव्हा मुली शिकतील तेव्हाच हा खरा देश खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे यासाठी पण आम्ही कार्यक्रम घेतलेत. त्या शाळांच्या मध्ये 1 रुपया वर्गणी गोळा करून आम्ही एक वर्गणीचा फंड तयार केला आणि त्या फंडाच्या माध्यमातून ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल किंवा ज्या शाळेमध्ये मुलगी आहे तिची दुसरी बहीण जेव्हा मुलगी जन्माला येईल त्यावेळेस त्या आईच्या आणि त्या मुलीचा पण आपल्याला सत्कार केला आम्ही आणि सत्काराच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव हा नारा आम्ही द्यायचा प्रयत्न केला आणि या कार्यक्रमाला सुद्धा आम्हाला बऱ्याचशा मुख्याध्यापकांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची ख्याती ही नगरच नाही तर महाराष्ट्रभर आहे, परंतु त्यांचा विस्तृत परिचय देण्यासाठी मी निमंत्रित करतो त्यांचे चिरंजीव सौरव देशमुख यांना. सौरव प्लीज. लहानपणापासून एक म्हण ऐकली कायम आणि तीच आयुष्यात एक पथदर्शक ठरली, ते म्हणजे आमच्या वडिलांची शिकवण, ग्रॉस टोटल हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रॉस टोटल इन्कम. आपलं आयुष्य जगायचं असेल तर एक आनंदी आयुष्य जगलं पाहिजे, रादर दॅन तुम्ही इन्कम किती कमवता याच्यापेक्षा किती आनंदी असता हे सगळ्यात महत्त्वाचं. तर असे हे नवीन प्रेसिडेंट श्री माधवराव देशमुख यांचा परिचय मी करून देतो. 1983 चे बॅचचे BSc ॲग्री, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जिल्हा परिषद कृषी अधिकारी म्हणून त्यांनी जवळपास 39 वर्ष नोकरी केली. त्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी होती की फायनान्शियल प्रोप्रायटी जी आहे ती आम्ही त्यांच्याकडून कायम शिकलो, की म्हणजे आहे ते गोष्टीत आपल्याला आनंद कसा मिळवता येईल आणि कुठल्याही परिस्थितीत आपलं अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत, कुठल्याही परिस्थितीत कुठलेही ॲडिशनल फायनान्शियल बर्डन्स घेतले नाहीत पाहिजेत. ओके, ही त्यांची कायम शिकवण नोकरीत राहिली. त्यांची नोकरी ही माझ्यासाठी सुद्धा आजपर्यंत आदर्शवत आहे. कधीही कुठलीही गोष्ट प्रॉब्लेम आले की मी त्यांना अजूनही विचारतो
आणि एक आम्हाला कायम चिंता होती की इतकं अविरत कार्यरत असताना नोकरीत आता रिटायर झाल्यानंतर काय होईल. तर हे रोटरीसारखं व्यासपीठ त्यांना मिळालं आणि त्याचं ते हे येणाऱ्या वर्षात त्यांचं जे आधीपासूनचं असलेलं सोशल अँगल आहे, जसं म्हणजे आम्ही स्नेहालयासाठी काम करायचो तेव्हा पण त्यांनी खूप हे पुढाकार घेऊन काम मी ज्यावेळेला दिल्लीला शिफ्ट झालो त्याच्यानंतर ज्या गोष्टी इथं मी केल्या होत्या त्याच्यातही त्यांनी फार पुढाकार घेतला. तर तसंच सोशल अँगलचं काम आता ते पुढे चालू ठेवतील. या वर्षभरासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो म्हणजे कॉलर एक्सचेंज. मी आउटगोईंग प्रेसिडेंट यांना विनंती करतो की त्यांनी कॉलर आणि चार्टर या नवीन प्रेसिडेंट यांच्याकडे हँडओव्हर करावं. चार्टर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांचा परिचय करण्यासाठी मी ऋषिल किंवा ऋषिता यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. इथे उपस्थित सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात अगोदर मी पप्पांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते. कॉंग्रॅच्युलेशन्स पप्पा. गिरधरदास गुजराती आणि गोपिका गुजराती ह्यांचे सुपुत्र दीपक गुजराती म्हणजे माझे सासरे हे अगोदरपासून फोटोग्राफी या बिझनेसमध्ये आहेत. त्यांनी खूप नाम कमवलेलं आहे आणि अजूनही कमवतच आहे. त्याचबरोबर आत्ता त्यांनी रिसेंटली श्रीजी रेस्टॉरंट नावाचं एक रेस्टॉरंट सुद्धा ओपन केलेलं आहे. इथे रोटरी क्लबला त्यांना जॉईन होऊन तरी 5 वर्ष झालेत. तर आता त्यांनी फोटोग्राफीमध्ये नाम कमावलेलं आहे ते आता या क्षेत्रातही त्यांनी त्याच्यात पाय ठेवलेला आहे. माझी अशी शुभेच्छा की त्यांनी इथे पण चांगली कामं करावी आणि सगळ्यांना आनंद देऊन पुढे चालावं आणि अशीच उन्नती त्यांना मिळावी अशी आमच्या सगळ्या गुजराती परिवारांकडून त्यांना शुभेच्छा. आजच्या या इन्स्टॉलेशन कार्यक्रमाचे पाहुणे, माझे मित्र, मार्गदर्शक आणि जवळजवळ 40 वर्षापासून त्यांच्यासोबत मी काम केलं असे पद्मश्री डॉक्टर पोपटरावजी पवार साहेब, तसेच आजचे पाहुणे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर दीपक सर, तसेच आपले संपूर्ण आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व रोटरियन्स, तसेच गुजराती व देशमुख परिवारावर प्रेम करून आलेले सर्व उपस्थित नागरिक. तर रोटरी क्लब जे आहे तर त्याची स्थापना शिकागोमध्ये झाली आणि रोटरी क्लब ही अशी संस्था आहे की ज्याला देश, धर्म याच्या कुठल्याही सीमा नाही. पूर्ण रोटरी क्लब हा पूर्ण जगभर पसरलेला आहे. आणि आता जरी आपण असं म्हणत असलो की परिवर्तन, गोल, टार्गेट, पण रोटरीचा खरा आत्मा, खरा गाभा हा सेवा आहे. आणि याच्या माध्यमातून आता यावर्षी आमच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रोजेक्ट आहे, मी जवळजवळ 30-35 वर्ष कृषी अधिकारी आणि ॲग्रिकल्चर इन्स्पेक्टर म्हणून काम करीत असताना मी पाहिलं की शेतीमध्ये अतिरिक्त खतांचा, अतिरिक्त कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर होतो आणि त्याच्यामुळे आपली जमीन ही दिवसेंदिवस विषारी होत आहे. तर जास्तीत जास्त आम्ही याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा कसा वापर करता येईल. आता एकदम तर आपण चक्र उलटे फिरू शकत नाही, पण सेंद्रिय शेती आणि देशी गोपालन या विषयावर आम्ही यावर्षी जास्तीत जास्त काम करणार आहे. तसेच अजून दुसरा एक महत्त्वाचा जो प्रकल्प आहे की बेटी बचाव आणि बेटी पढाव. जर यापुढे मुलींची संख्या जर कमी होत राहिली तर मुलांना लग्नासाठी मुली मिळणार नाही. त्याच्यामुळे अनेक सामाजिक, आर्थिक आणि असे प्रश्न या आपल्या संपूर्ण समाजापुढे उभे राहतील. तरी आमच्या यावर्षीचा पूर्ण गोल हा सेंद्रिय शेती, देशी गोपालन. आता देशी गोपालन करणं
लोक म्हणतात की परवडत नाही. तर ते का परवडत नाही, तर देशी गायींची उत्पादन क्षमता ही तुमच्या विदेशी रक्ताच्या गायी आहेत, जर्सी, होस्टेन, त्यांच्यापेक्षा कमी असते, म्हणून परवडत नाही. परंतु त्याचं जे मार्केटिंग जर करता आलं, त्याच्या शेणापासून जे पदार्थ बनवतात, त्याच्या गोमूत्रापासून सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे कीटकनाशके बनवता येतात, आणि असं मार्केटिंग जर शेतकऱ्यांना जर करता आलं, आपण त्याच्यात जर चालना दिली, तर निश्चितपणे सेंद्रिय शेती आणि देशी गोपालन हा शेतकऱ्यांना एक किफायतशीर व्यवसाय होऊ शकतो. तर मी आता रोटरी क्लब ऑफ अहमदनगर याच्या अध्यक्षपदाची धुरा घेतलेली आहे. तर हे 2 प्रोजेक्ट माझ्या पुढे आता आहेत, आणि आमची सर्व रोटरीची टीम आहे, त्यांचं पूर्ण मला सहकार्य आहे. तर एवढे बोलून मी माझी भाषण थांबवतो. कारण ते वर्ष तेव्हाच सक्सेसफुल होऊ शकतं जेव्हा बीओडी मेंबर्स स्ट्रॉंग असतात आणि सगळे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरीच्या मागे असतात. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की उत्तर म्हणजे काय हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही. शाळांच्या केंद्रामध्ये पद्मश्री पवारसाहेबांचं रोटरी परिवारामध्ये सहर्ष स्वागत करूया. गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर S.S. टिपक, IPP पुरुषोत्तम जाधव, IPS रोटरियन हर्षवर्धन सोनवणे जी, इलेक्टेड प्रेसिडेंट माधव देशमुख सर, इलेक्टेड सेक्रेटरी डॉक्टर दीपक गुजराती, Assistant Governor Rotarian Jagriti Virendra Oberoi. She is passionate philanthropist and social activist dedicated to work making a positive impact on society. Originally from Mumbai and proud graduate of Narsi Monji College, her journey has been filled with enormous achievement and deep commitment to serve others. As the owner of Lok Seva Group of Hotels, she has not only found success in the business but have also used her platform to uplift and support those in need. Good evening, everyone. Respected incoming President Rotarian Madhav Deshmukh, incoming Secretary Rotarian Deepak Gujrati, outgoing President Rotarian Purushottam Jadhav ji, outgoing Secretary Rotarian Harshvardhan Sonwane. Today, Chief Guest Dr. Popatrao Pawar ji, Guest of Honor Mr. Rakesh Ola, Dr. S.S. Deepak, PDG Rotarian Shirish Raide sir, PDG Rotarian Pramod Parekh sir, District Officers, BOD members, Charter members, all my Rotarian friends, aunts and aunts. As an Assistant Governor, I am honored to extend my good wishes to the historical club, Rotary Club of Ahmednagar, and congratulations to the President, Rotarian Madhav Deshmukh, and Secretary, Rotarian Deepak Gujrati, and the entire BOD team for the beginning of their new year. I wish you all the best. Thank you. Thank you so much, ma'am, for your Good evening, everyone. All the dignitaries on the dais, my fellow Rotarians and guests. It gives me immense pleasure and honor to introduce such a gem of Ahmednagar in hospital and clinical industry. Being the chairman, managing director of Saideep Hospital, he has achieved many goals and honorable awards. To introduce Mr. Deepak sir, he has done his specialization in cardiology and critical care from Texas, Houston University, Texas. And he has got many awards and accolades, the highest of which is the felicitation in the House of Commons British Parliament in London for outstanding achievement in medical fields. Good evening, everyone. And I think to our German friend we should say Guten Abend. At the outset, I am very glad to be part of this installation ceremony
because this Rotary Club is like a family to me. I have been a member of this club and I have done many projects along with this Rotary Club in the past, and I am sure I would be looking forward to doing something more. To start with, we have as our chief guest my dear friend Padma Shri Dr. Popat Rauji Pawar. Now fortunately, though he is having a doctor, he is not my competitor. But we work hand in hand and we help each other mutually. Then we have our AG Jagrati Madam. I want to tell you a secret. Probably she has to give me a credit. She was a small kid when I pushed her into the sea and taught her swimming. That was in Goa. Condolim Beach or something like Kalangut Beach, I think. But she has been a very sweet girl. Now she is a sweet lady. Now she is a sweet governor. And not only just that, a successful, would-be governor. I think she is an assistant governor, but she will definitely be a governor. Been installed, Madhavraji Deshmukh. He is a person who is very close to my heart, close to our family, and I belong to his family. Madhavraji with Deshmukh Vaini, Saurabh, Dhanashri, we are all one family, and I feel very proud that Madhavraji has taken this responsibility. Same way with Deepak Bhai, the Gujarati family, I think we have been associated. I think he must be having some of my old photographs with him. So he has also taken the post of secretaryship. So I congratulate both Madhavraji and Deepak Bhai. At the same time, I must say, we have excellent work. Just now we heard of immediate past president and secretary Jadhav Sahib and Sononeji. थोडंसं माझंही फ्लॅशबॅक सांगतो मी नगरला आलो 1979, 43-44 वर्ष होईल, आणि माझं लक म्हणायला पाहिजे की मला पहिले महिन्यातच माझ्याकडे एक मेजर जनरल आले. ते म्हणले मैं वैद्य हो, मुझे शुगर. मग मी म्हटलं सर मराठी बोला. मग ते मला शुगर आणि BP आहे, माझा प्रमोशन अडकला आहे, तर तुम्ही काही करा. मग मी म्हटलं मी मदत करतो. आणि तसंच दुसरी एक पेशंट आली, ती म्हणली मी सिस्टर आहे, सिस्टर ग्लोरिया. आय थिंक कुठलं तरी ह्या कॉन्व्हेंटचं मुलांना माहीत असेल. ती म्हणली मला सिस्टर म्हणून व्हायचं आहे, पण मला खूप काही हेल्थ इश्यूज आहेत, तुम्ही सॉल्व करा. माझं नशीब की 3-4 महिन्यात ते दोन्ही हेल्थ इश्यूज सॉल्व झाल्या आणि वैद्य साहेब जनरल झाले आणि चीफ ऑफ आर्मी झाले. आणि ही सिस्टर शी बिकेम प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. आणि त्या माझा नगरच्या वास्तव्यातलं पहिल्या वर्षातच मला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या ॲन्युअल कार्यक्रमात बोलवण्यात आलं. मी गेलो, सिस्टरनी मला असं स्टेजवर घेतलं, तर माझा मुलगा त्या शाळेतच शिकत होता. तो हळू पाठीमागे आला, म्हटलं पप्पा आप गलती से ऊपर आ गए, आप नीचे आओ, पेरेंट्स को उधर बैठना है, इधर नहीं. तो आज कार्डिओलॉजिस्ट आहे किरण. मग किरणला म्हटलं अरे मला तर सिस्टर ग्लोरियाने इथं आणलंय, मला काय माहित. तर सिस्टर ग्लोरिया म्हणली युअर डॅडी इज द चीफ गेस्ट. मला वाटतं तो प्रथा सुरू झालेला आहे. प्रमुख पाहुणे किंवा नंतरच्या काळात माझी जोडी जमली, जसं आता पोपटरावांचं माझं जोडी जमलेली आहे. लोकांना वाटतं पोपटराव नाही आलं तर दीपक तर आहे. तसंच जोडी बाळासाहेब विखे, देन अण्णा हजारे आणि असं काही अतिरथ महारथी लोकांशी जमली आणि मी असं कार्यक्रमात बोलू लागलो आणि नगरच्या लोकांचा परिचय होऊ लागला. आणि लोकांना मी काही ना काही पॉझिटिव्ह सांगत होतो, आरोग्याबद्दल म्हणा, समाजसेवेबद्दल म्हणा. आणि मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे, आपण मला ही संधी दिली. जसं तुम्ही आत्ताही TV ऑन करा, नितीन देसाई कमिट सुसाईड. खरं म्हणजे हा एक मोठा सामाजिक समस्या आहे आणि मी त्याबद्दल 1-2 मिनिटं घेणार आहे आणि मग पोपटरावजींना हँडओव्हर करणार आहे. तो काय आहे
वी आर कमिंग सप्टेंबर 10ला वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे आणि आपण काय म्हणतो, क्रिएट होप म्हणतो. सो वाय डोंट वी क्रिएट होप इन दोज हु आर थिंकिंग ऑफ कमिटिंग सुसाईड. एम आय राईट? किती लोक हो म्हणतील? रेडी? सो आय फील there should be an answer to this at this Rotary meeting or in the next meeting you have. And मी थोडंसं स्टॅटिस्टिक्स सांगतो. सध्या 8 लाख पीपल कमिट सुसाईड इन द वर्ल्ड आणि त्याच्यात जवळजवळ 1.5 ते 2 लाख म्हणजे मोर दॅन 25% ऑफ द सुसाइड्स इन द वर्ल्ड आर कमिटेड इन इंडिया. Once upon a time Japan used to be a suicide country. No, but today India is a suicide country. You hear left and right some Indian committing suicide somewhere or the other. And in 2021 Maharashtra was the leading state in India. पोपटरावजी, आपल्याला खरंच वाईट वाटायला पाहिजे. आपण समाजात आहोत, पण आपल्या समाजात हायेस्ट इन इंडिया इज महाराष्ट्र इन कमिटिंग सुसाईड. नेक्स्ट कम्स तमिळनाडू, देन मध्य प्रदेश, देन वेस्ट बेंगॉल अँड कर्नाटका. आणि हे 5 स्टेट्स मिळून इट इज मोर देन 50% ऑफ टोटल इंडिया सुसाइड्स कमिटेड. सो आय थिंक देर इज सम इश्यू, सम प्रॉब्लेम विच वी हॅव टू अटेम्प्ट. आणि आपण अधूनमधून ऐकत असता कोटा, जे कोणी कोटाला विद्यार्थी गेला त्यातलं समजा 20% आत्महत्या केलं का, दॅट हाय इंटेन्स प्रेशर, दॅट कोचिंग दे कुडंट टॉलरेट, सो दे कमिटेड सुसाईड. सेम आता आपण जे ऐकतो आता की पॉलिटिशियननी सुसाईड केलं किंवा इंडस्ट्रियलिस्टनी सुसाईड केलं किंवा ॲक्टर ॲक्ट्रेसने सुसाईड केलं, हे सगळं सुद्धा एक इंडस्ट्री आहे जिथं हाई पर्सेंटेज ऑफ सुसाईड्स आर देअर. आता मी थोडंसं तुम्हाला नाव घेतो, इट इज जस्ट आय थिंक पार्ट ऑफ अन एंटरटेनमेंट. Marilyn Monroe, famous actress, most beautiful woman, highest successful, but still she committed suicide. Guru Dutt, दिव्या भारती, परवीन भाभी आणि रिलिजियस लीडरमध्ये भय्यू महाराज. लोक प्रॉब्लेम घेऊन भय्यू महाराजांकडे जायचे, महाराज आम्हाला हे शिकवा, महाराज आम्हाला हे करा, आणि ते स्वतः त्यांनी आत्महत्या केली. रॉबिन विलियम्स वॉज अ ग्रेट अमेरिकन कॉमेडियन. लोक त्याला बघून हसायचे, हसता हसता त्यांनी स्वतःचा जीव घेतला. लोकांना हसवता त्यांनी स्वतःचा जीव घेतला. देन वी हॅव सुशांत सिंग राजपूत, हू वॉज अ व्हेरी गुड ॲक्टर, हू हॅड अ सक्सेसफुल करिअर. देन वी हॅव सिद्धार्थ CCD. आपण सगळं टेन्शन स्ट्रेस आले की काय करतो, कॉफी पितो, पण ते कॉफी विकणाऱ्या सिद्धार्थने काय केलं, उडी मारून आत्महत्या केली, आहे की नाही. देन कर्ट कोवेन, ही वॉज अगेन लीडिंग अमेरिकन गिटारिस्ट, फेमस होता, म्हणजे त्याचा एक गिटार प्रोग्रामला लाखो डॉलर लोक पैसे द्यायचे, त्यांनी केलं. देन प्रत्युषा बॅनर्जी, जिया खान, हे सगळं असं मी नाव सांगत गेलो की मला वाटतं अजून 100 नाव सांगू शकतो, पण मला काही नावं सांगायचं आहे की दोज हू सक्सेसफुली ओव्हरकम द फिलिंग ऑफ सुसाईड, द फिलिंग ऑफ डिप्रेशन. त्यापैकी आहे जिम कॅरी, लेडी गागा, जिना लोडोपेडा, then even Diana, Princess Diana, she also had thought of suicide, but she did not commit suicide. Deepika Padukone is a famous personality who had severe depression. Karan Johar, Shah Rukh Khan, अनुष्का शर्मा, मनीषा कोइराला. मी हे सगळं मोठं नाव का सांगतोय की लोकांना वाटतं की बाबा सक्सेस झाला, पैसे आला की माणूस संतोषी राहतो म्हणून. नो, देर इज, दॅट इज वाय अ फोरम लाईक Rotary is important. You may have money, most of the people sitting here have money, but they have come here to spend the time together because they want something else apart from money. Now काही लोक, आता मी एक थोडंसं जोक म्हणूनच सांगतो, त्याला रोग सर्वायवर्स म्हणून मी नाव ठेवलंय, ज्यांना लाज नाही, त्यांना भावना नाही. विजय मल्ल्या, आय थिंक ही टॉप्स. तो म्हणलं जगात कोणाला पडू दे, मी तर सुखी राहणार, मला ते इंग्लंड पाहिजे, लाईफ पाहिजे, ते मुली पाहिजे, ते सी बीच पाहिजे. विजय मल्ल्या, ललित मोदी, क्रिश्चियन मायकेल, देन संजीव चावला, नीरव मोदी, अँड देन ऑफकोर्स फेमस सुब्रता रॉय, सहार परिवारची. एवढं त्यांनी मोठा बबल तयार केलं जे आपण सगळं बसलो होतो त्याच्यात. आता मी व्हॉट आर द सायन्स, मी हा काय मेडिकल टॉक नाही आहे म्हणून मी काय बोलणार नाही, पण उदास वाटणं,
अननेसेसरी रडू येणं, झोप न येणं, काही काम करायला मन न लागणे आणि आपण काही करू नये, एक कोपऱ्यात बसणं, असं मीटिंगमध्ये सुद्धा एक कोपऱ्यात कुठेतरी बसून राहणं, हे सगळं डिप्रेशनचं लक्षणं आहेत आणि ह्याला काही मानसिक आजार आहेत, फ्रँक मानसिक आजार, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, बायपोलर डिझीज, सायकोसिस, देन काही वेळेला अँझायटी, स्ट्रेस आणि काही वेळेला जे आहे की सामाजिक कारणं असतात, नवरा बायकोचं भांडण, रोमांस, जे लव जिल्टेड हे जे म्हणतो ना आपण, मग कामाच्या ठिकाणी ताण, नोकरीच्या ठिकाणी ताण, देन आई वारली, वडील वारले, बायको वारली, असं जे काही मानसिक होतात आणि काही ना काही प्रकाराचा एक समजा पैसे हरवलं, कॉमनेस्ट इज फायनान्शियल, मग हे सगळं असताना कित्येक लोकांनी आत्महत्येचा विचार करतात. आता ह्या 2 महिन्यातलं मी 2 घटना आहे, माझ्याकडे 2 चित्र आहे, पण मला ते चित्र दाखवायचं की नाही असं मी दुविधा आहे. एक 7 वर्षाचा मुलगा आहे, 7 वर्षाचा मुलगा आईला म्हणलं मला हे वस्तू पाहिजे, ती आई म्हणलं अरे तू खूप लहान आहे, तुला नाही देणार. त्यांनी मोबाईल मागितला, तिने साधा मोबाईल दिला, त्यांनी फेकून दिला, मला स्मार्टफोनच पाहिजे म्हणला आणि घरी टी व्ही पाहिजे म्हणला. आई म्हणली नाही. 7 वर्षाचा मुलगा लगेच त्यांनी निवून पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे आपली पेशन्स किंवा टॉलरन्स कमी झालेला आहे. दुसरा एक होता, त्याला काहीतरी कोणाकडनं पैसे पाहिजे होता, तर जाऊन त्या माणसाला पैसे मागितलं, त्यांनी पैसे नाही दिलं, त्यांनी किचनमधला चाकू घेऊन गळ्याला कापून घेतला. ॲक्च्युली माझ्याकडे ते आणि सुधाताईंना काय मदत पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, असं काही हेल्पलाईन्स आहेत मुंबईमधले, आसरा आहे, मित्रम फाउंडेशन आहे, गुड समारिटन्स म्हणून आहे आणि भारत सरकाराचा किरण म्हणून एक आहे. किरण म्हणजे होप, इट्स मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एम्पॉवरमेंट, त्यांचे नंबर आहे. निमास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचा आहे, आयकॉल आहे, देन एम्पॉवर म्हणून आहे, खूप काही आहे. सो ज्या कोणाला इंटरेस्टेड आहे त्यांच्याशी मी हे सगळं शेअर करायला तयार आहे आणि आय थिंक आय शुड स्टॉप हिअर बिकॉज आय हॅव जस्ट गिवन यू अ हिंट. समाजात काय प्रॉब्लेम आहे आणि रोटरी काय करू शकते, हे अगदी स्मॉल प्रकार आहे. आता दीपक सरांनी जो प्रश्न मांडला की अतिशय सक्सेसफुल माणसं असतील किंवा अतिशय फेमस व्यक्तिमत्व असेल, जसं सुशांत सिंग आहे, परवीन बाबी आहे, भैयूजी महाराज आहे आणि त्यांनी सुद्धा सुसाईड केलं आहे, त्यांनी सुद्धा आत्महत्या केल्या आहे. त्याचं कारण असं आहे की एक 10-12 वर्षापूर्वी एका इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख आला होता आणि ते लेखक जे होते ते भूतानचे राजे होते, जिग्मे वांगचुक. त्यांनी लेख लिहिला होता. त्या लेखाचं जे हेडिंग होतं सर ते होतं की टोटल ग्रॉस हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन द टोटल ग्रॉस इन्कम. तर आपल्याला सुद्धा फार मोठी आध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे. आपण आपलं सोडून दुसऱ्याच्या मागे जात आहोत. आपल्याला जी हे लाभलेलं आहे तर टोटल ग्रॉस इन्कम इज मोर दॅन द टोटल ग्रॉस हॅपीनेस. तर आता मला जे सांगितले की आपले आजचे मुख्य पाहुणे माननीय श्री पोपटरावजी पवार, तर यांचा जन्म 1960 रोजी हिवरे बाजार या गावी झाला आणि यांची पोपटरावांची माझी जवळजवळ 35-40 वर्षापासूनचा परिचय आहे. पोपटरावांच्या प्रत्येक कृतीला मी साक्षीदार आहे. पोपटराव ज्या वेळेला 89-90 मध्ये आपण सरपंच झाला त्यावेळेला मी रिटर्निंग ऑफिसर होतो आणि त्या हिवरे बाजारच्या वेशीत बसून आपण आपल्या घरून आणलेला डबा खाल्ला. त्यावेळेचं हिवरे बाजार आणि तुम्ही कायापालट केलेलं हिवरे बाजार आज मी पाहिलेलं. मी जेव्हा जातो आम्ही पिवडी घेऊन हिवरे बाजारला गेलो होतो, त्यांना मी सांगितलं की पोपटरावांनी इतका बदल केला त्या गावामध्ये की त्या गावामध्ये पडलेले दगड, पडलेले वाडे आणि येड्या बाबडी याच्याशिवाय आणि दारूच्या भट्ट्या याच्याशिवाय काही नव्हतं. पण पोपटरावांनी नसबंदी, नशाबंदी, सराईबंदी आणि कुराडबंदी या 4 चतुसूत्रीचा वापर करून पोपटरावजींनी हिवरे बाजारचा काया बदल करून टाकला आणि त्याबद्दल त्यांना भारत सरकारने सर्वोच्च मानाची पदवी जी आहे पद्मश्री जी दिली. त्याच्यानंतर पोपटराव 1990 मध्ये पंचायत समिती सदस्य झाले.
त्यावेळेला मी पंचायत समितीला कृषी अधिकारी होतो. 5 वर्ष आम्ही बरोबर काम केलेले. पण तुम्हाला सांगतो, त्यावेळेचे पोपटरावजी पवार आणि पद्मश्री मिळालेले पोपटराव पवार आजही त्यांच्यामध्ये काहीही बदल नाही, काहीही बदल नाही. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो, आमची भेट होती, त्यावेळेला मला असं वाटत नाही की आपण एखाद्या पद्मश्री माणसाशी बोलतोय. असं वाटतं पोपटराव पवार म्हणजे आपले घरातले, आपले जसं आपण भावाशी बोलतो त्या पद्धतीने आम्ही पोपटरावशी बोलतो. तर त्यांना पद्मश्री मिळाली, वॉटर कप मिळाला. त्याच्यानंतर ते महाराष्ट्र सरकारचं आदर्श गाव योजना जी आहे त्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. असे आमचे पोपटराव पवार आता आपलं मनोगत व्यक्त करतील. काळजी करू नका, तर लवकरच जेवणाकडे जाणार आहोत आपण. आपल्या सर्वांची धडपड जी चाललेली आहे ती शेवटी पोटासाठी आहे. फक्त पोटाची व्याख्या करणं महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी आमचे मित्र गेल्या 40 वर्षाचे सवंगडीच म्हणू आपण. पहिल्या दिवसापासून श्री माधवरावजी देशमुख यांना आज रोटरी प्रेसिडेंट म्हणून त्यांची आपण सर्वांनी निवड केली. त्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि याच कार्यक्रमासाठी ज्यांनी आताच आपल्याला या देशाचं नाही जगाचं डिप्रेशनचं भविष्य कसं आहे ते आपल्या समोर उगवत्या शैलीमध्ये जे सांगितलं ते आदरणीय डॉक्टर एस दीपक सर, रोटरीच्या पास्ट प्रेसिडेंट जागृती मॅडम, त्याचबरोबर जाधव साहेब, गुजराती साहेब, पलीकडे आमचे अकाउंट ऑफिसर पंचायत समितीचे त्यावेळेस सोनवणे सर. कारण आम्ही एकाच वेळेस होतो सर्वजण बरोबर. आणि समोर उपस्थित असलेले आदरणीय मुक्ताजी, आदरणीय प्राचार्य माजी कुलगुरू निमशे सर, मुक्ताजी कांकरियाजी, आणि इकडे बसे संतोषजी, शेळीजी, डॉक्टर कांकरिया मॅम आणि डॉक्टर, आणि सर्व रोटरीचे आजी माजी पदाधिकारी, सर्व रोटरी परिवाराशी संबंधित सर्व, त्याचबरोबर डॉक्टर देशमुखच म्हणू आता आपण, काय हरकत आहे तुम्हाला डॉक्टर म्हणायला. तर माधवराव, आता तुम्ही पण डॉक्टर होऊन गेलात आता, कारण तुम्ही ठरवलं मातीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि देशी गायीकडे लक्ष द्यायचं. डॉक्टर ही पदवीच असली पाहिजे असं नाही. एकदा डिवोशननी आपण जर कुठल्याही एका विषयाला वाहून घेतलं तर नक्कीच आपण त्यामध्ये डॉक्टरेट मिळवू शकतो. सर्व उपस्थित देशमुख साहेबांच्या कृषी खात्यातील नोकरीच्या कालखंडातील सर्व शेतकरी, आता आमचे तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी मंडळी आहेत. त्याचबरोबर अंकुशजी शेळके या ठिकाणी होते, बाजार समिती माजी सभापती शिंदेसाहेब पण या ठिकाणी होते, जे भूषण देशमुख आहेत, डॉक्टर गिरीश कुलकर्णी. अर्जंट फोन आल्यामुळे या ठिकाणाहून गेले सर्व बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे 8 वाजता कार्यक्रम सुरू झाला, 6:45 मी बरोबर आलो होतो. कारण मी थोडंसं 99% पाळतोच वेळेच्या अगोदर जायचं, परंतु अजून आपल्याला वेळ आणि वेळेमध्ये सगळं करणं थोडं अवघड जातं. त्यातले त्यात रोटरी म्हणलं की सर्व दिवसभराचं ओळखायचं मग यायचं. कारण आज या महिन्यातला म्हणजे गेल्या महिन्यातला आणि या महिन्यातला 3रा कार्यक्रम आहे. 30 तारखेला मी रोटरी चिंचवडला त्यांनी रोटरी पुरस्कार दिला त्या कार्यक्रमासाठी. त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये मी जळगावला माजी सभापती अरुणभाई गुजराती त्यांचे चिरंजीव आता रोटरीचे त्या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत, तो कार्यक्रम केला. आणि गेल्या 10 दिवस मी नेपाळमध्ये होतो, रोटरी नेपाळला पण भेट दिली. तेवढं बऱ्यापैकी रोटरीशी संबंध आला. आणि खरं म्हणजे रोटरीचं माझं नातं खूप जवळचं आहे. क्रिकेटमुळं समोर बसलेली मंडळी असं स्टेजवर सर्वांचा क्रिकेटचा चांगला संबंध. आणि आमचा पंचायत समितीमुळं नितीन थाळेसाहेब आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वर भाऊसाहेब पाठीमागे बसलेले आहेत. हे सर्व पंचायत समितीत आम्ही एकत्र काम केलेलं आहे.
खरं म्हणजे एवढे बाजार उभं करताना ज्यांचा रोल त्यात आहे ही सगळी मंडळी आज आजच्या कार्यक्रमासाठी आहे. त्यामुळे या कार्यक्रमात येताना मला मनस्वी आनंद आहे की गेल्या 30-40 वर्षातील आमच्या सर्वांचं योगदान या प्रक्रियेत होतं. आणि खरं म्हणजे पहिलं उड्डाण मला जपानला करायला मिळालं. विमानचालक बसलेले पाठीमागे, बरोबर ना, 2 तास बसावं लागलं. 2003ला जागतिक पाणी परिषदेत जायचं आणि मग अचानक ते सगळं आल्यावर आता कसं करायचं, विमानाचे तिकीट, बाकी पासपोर्ट, हे सगळं. मग आम्ही पहिला पासपोर्ट तयार करून घेतला होता. त्यामुळे सगळी मंडळी आपण कुठे ना कुठे एकत्र काम केलेलं आहोत. आणि एक चिरंजीव त्यांचे आता IRS दिल्लीमध्ये आहे सौरभ, आणि दिल्लीमध्ये एक खूप चांगला रोल सौरभ त्या ठिकाणी करत आहे. मग एवढं सगळं असतानाही एक समाधानी आहे. खरोखर हायेस्ट GDP कोणाच्या चेहऱ्यावर असेल सध्या, तो देशमुख साहेबांच्या चेहऱ्यावर असेल. काय आनंदी आहे. आणि तेव्हा आम्ही पंचायत समिती सुद्धा खरं काही गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. 92-97ला ते साक्षीदार आहेत. अकाउंट सुद्धा समोर आहे. सोनवणे साहेब पंचायत समितीचे अकाउंटंट होते, मी पंचायत समिती सदस्य होतो. काही सांगू शकता वेगळं? अजिबात सांगू शकणारा. 90 साली सुद्धा कधी आम्ही पैशाच्या मागे पळाले नाही, आणि आज सुद्धा पैसा आणि पुरस्काराच्या मागे गेल्या 35 वर्षात आम्ही पळालो नाही पडत. तो एक आनंद एवढा आहे की आता फिरणं एवढं आहे की मी पुण्यातून भुवनेश्वरला गेलो. गेल्या 15 दिवसांची घटना. भुवनेश्वरवरून कलकत्त्यावरून नेपाळवरून लुंबिनीमधून गोरखपूर, आणि मग पुन्हा मुंबई. आणि महिन्याला माझे 2-3 राज्य अगदी होतात. यांच्या चेहऱ्यावर काय माशी असायचे. कार्यक्रम कुठलाही असो, कारण त्यामुळेच खरं तुम्ही इथपर्यंत येऊ शकला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाहिल्या ज्यावेळेस दिल्लीत पद्मश्री घेतलं, आणि मागे ज्यावेळेस तीव्र असतो मध्ये पद्मश्री, पद्मविभूषण, चहा घेताना मी पद्मश्री घेतलं, आनंद महिंद्रा यांनी पद्मभूषण घेतलं. मला पाहिल्याबरोबर त्या लेनमधून ते माझ्याकडे येऊन त्यांनी मिठी मारली. आणि PM सुद्धा पाहत राहिले, आनंद महिंद्रांनी पोपट पवारांनी मिठी मारली कशी. कारण प्रधानमंत्री मला अगदी नावाने ओळखतात आज. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री एका गावच्या सरपंच. फक्त पंजाबचाच अनुभव घ्या आपण सर्वांनी. 75 वर्षात पंजाब संपला. श्रीमंतीला संस्काराची जोड दिली नाही. आज देशाची व्यसनाची राजधानी ही पंजाब आहे. सगळी इंटरनॅशनल तस्करी आज तिथे जोडली गेलेली आहे. दुसरी गोष्ट, पंजाबचं पाणी संपलं. कारण या देशाची पहिली बंद बाटली ही गुडगावमध्ये जन्माला आली. आणि आज या देशामध्ये जवळजवळ 40 ते 50,000 करोडचा बंद बाटलीचा बिझनेस चालू आहे. आणि पाणी हे पुण्यकर्म मानलं गेलं. सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे जगाला पाणी पूजनाचा संदेश आहे. त्याच देशामध्ये पाणी हा मनी मेकिंग बिझनेस झालेला आहे. आज पंजाबमध्ये जाऊन या 700-800 फूट खोल गेलं तरी आज पाणी मिळत नाही. 5 नद्यांनी पंजाब समृद्ध केला, आणि पंजाब इतकी चांगली मातीने आरोग्य कुठेही नव्हतं. मातीचं आरोग्याचं काय, जे उगवतंय त्याचं पाणी नको, आजार्य झालंय. खतं नको, डायबिटीज झालाय. औषधं नको, ब्लड प्रेशर वाढलाय. आणि आता मात्र सॉइल हेल्थ इतकी खराब झाली की घराघरामध्ये कॅन्सर आलेला. आणि मग 75 वर्षात पंजाब संपलं. पुढच्या 25 वर्षात काय संपणार आहे फक्त याचं चिंता कर. ज्या शिना नदीचं पाणी 72च्या दुष्काळात पिलो आम्ही, हे चुकीचं नाही. 72 साली त्या ज्येष्ठ लोकांना मी विचारून ते पाहिलं. सगळ्या गावाच्या नद्या ह्या बिस्लेरीपेक्षा क्वालिटीचं पाणी प्यायला देत होत्या. आणि आज संपूर्ण जगाच्या पाठीवर, कारण जगभरातील तज्ज्ञ सांगतायत, जर मातीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर जगाच्या पाठीवर म्हणजे या प्लॅनेटवर 40% जनतेला अन्न खायला मिळणार नाही. आणि मिळालं ते आरोग्यदायी असणार नाही. आज सगळ्या समस्या आज मातीच्या आरोग्यामुळे. कार्बन सिक्वेस्ट्रेशन, सॉइल हेल्थ
त्याला आपण कार्बन स्थिरीकरण म्हणतो, एवढी वाईट अवस्था झालेली आहे की त्याकडे कोणाचंही लक्ष नाही. मग 72च्या दुष्काळात खायला अन्न नव्हतं, मिलो आयात केला तर सभागृहाने ज्यावेळी स्वर्गीय इंदिराजींनी घोषणा केली की या देशामध्ये आता कोणी उपाशी मारणार नाही, आता आम्ही मिलो आयात करणार अमेरिकेहून, सभागृह बाकडे वाचून विसर्जित झालं होतं. आणि आज हरित क्रांतीमुळे आपण स्वावलंबी झालो. पण स्वावलंबी होत असताना सगळ्यात मोठं दुर्लक्ष केलं ते मातीच्या आरोग्याकडे. किती पाणी, किती माती, किती औषधं द्यायचे, किती खतं घालायचे याकडे लक्ष दिलं नाही. कारण ज्यावेळी मी आता मध्यंतरी कोविडच्या अगोदर IIT चेन्नईमध्ये गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाला एक उद्योजक लक्ष्मी मित्तलजी होते, डॉक्टर MS स्वामीनाथन सर होते आणि माझं एक. त्यानंतर मी स्वामीनाथन फाउंडेशनमध्ये मुक्कामाला गेलो आणि सरांनी एवढंच विचारलं, हरित क्रांतीचे जनक आपण स्वामीनाथन सरांना मानतो आणि आपण विसरतो खरं या नगर जिल्ह्याचा हरित क्रांतीमध्ये आणि धवल क्रांतीमध्ये एवढं प्रचंड योगदान आहे ते म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे. ज्या माणसाने कधी प्रसिद्धी केली नाही पण भारताच्या हरित क्रांतीमध्ये आणि धवल क्रांतीमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं होतं. आणि त्यावेळेस मी स्वामीनाथन सरांनी एवढंच विचारलं, जर रेशन कार्डवर तुम्ही ज्वारी आणि बाजरी दिली असती तर आज भारताचं आरोग्य बिघडलं नसतं. लक्षात घ्या बरं का, गेल्या वर्षी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मिलेट हे जागतिक वर्ष जाहीर केलं. मिलेट म्हणजे भरड धान्य, ज्वारी बाजरी, आणि भारत जगात 6 नंबरचा उत्पादक देश. नायजेरिया सारखा देश 1 नंबरवर जातो. आफ्रिकन कंट्रीज, अमेरिका पुढे, आणि गेल्या वर्षी अमेरिकेला आपल्याला धान्य द्यावं लागलं दुष्काळ सामोरं. हे पाहिलं स्वामीनाथन सरांनी सांगितलं की रेशन कार्डावर आम्ही गहू दिला आणि तांदूळ दिला. उत्तर भारताला तांदूळ खायला शिकवलं, दक्षिण भारताला गहू खायला शिकवलं. आणि हा जो एक दुष्काळ बेल्ट आहे तो जैसलमेर पासून सुरू होतो राजस्थानच्या, मग मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचे 11 जिल्हे, तेलंगणा, आंध्र, कर्नाटका, तामिळनाडूचा निलगिरी जिल्हा हा भारताचा भरड धान्याचा बेल्ट आहे. याला फक्त सणालाच आपण तळलेलं आणि खायचं, रात्रभर जागलं तर दिपवाळीला 1 करंजी खायला मिळायची आहे. रोजचं खाणं काय होतं? ज्वारी बाजरी. आणि कोविड नंतर आता सगळे ज्वारी बाजरी खाणार. सर एक हैदराबादचे मला माझे मित्र आहेत खूप चांगले का ज्याला मिलेट मॅन ऑफ इंडिया म्हणलं जातं. आणि आता आपणाला केवळ 1-2 मिनिटासाठी मी विनंती करेल की आपण आपल्या जागेवर उभं राहावं आणि एक छोटीशी शपथ आपण आज इथे घेत आहोत. सर्वांनी उभं राहायचं आहे प्लीज. आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये, कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. उजवा हात पुढे करायचा आहे, डोळे बंद करून बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजात ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. कृपया उंच आवाजात, जेवण सगळ्यांना मिळणार आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की वंदे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.